ती अजूनही ओरडत असते. या हृदयद्रावक कथेचा पुढील भाग. आता लॉकडाऊन संपत होतं. नव्याने कॉलेज सुरू होत होतं. आज अजयला नवनवीन मित्र मिळत होते. त्यात एक आनंदाची बातमी म्हणजे ब्रिजखाली घडलेला प्रकार पाहून अजयच्या कपाळात आधीच गोट्या गेल्या होत्या. त्यामुळे अजयचा कायमचा गांजा सुटला होता. अजय भाऊ गपगुमान कॉलेज करत, घरच्यांना सुद्धा बरं वाटू लागलं. अजय भाऊ आता एक जबाबदार व्यक्ती झाला होता. कॉलेज आणि अभ्यासालाच वेळ देऊ लागला. त्याने वाईट मित्रांची संगतही सोडून दिली होती. असंच एक दिवस अजय कॉलेजला जायला निघाला. घरामध्ये छानसा नाश्ता आईने बनवला होता. अजय, आई वडील सोबत बसून नाश्ता करत होते. त्याचे वडील पोलीस असल्यामुळे साहजिकच घरामध्ये सकाळच्या बातम्या लागायच्याच. टीव्हीवर त्या राजकारणातल्या सडक्या मोडक्या बातम्या चालूच होत्या. अजय आपला खाली मान घालून ब्रेडला बटर लावत होता. त्याचे कान मात्र टीव्हीकडेच होते. अचानक टीव्हीत एक बातमी आली. वाशी खाडीमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. जशी अजयच्या कानावरती बातमी पडली, अजय ब्रेडला बटर लावायचा थांबला. तो वडिलांना दाखवू लागला. मी सांगत होतो ना पप्पा तुम्हाला, ती बाई मला म्हणत होती, मला खाडीत मारून टाकलंय. तो पप्पांना विनवणी करू लागला की पप्पा तुम्ही या प्रकारात लक्ष घाला. त्याला त्याचे वडील म्हणाले, सोड रे, योगायोग असेल तो. अजयच्या मनाला या गोष्टी मान्य होत नव्हत्या. अजय वडिलांच्या मागेच लागला. बघा ओ पप्पा, काय प्रकार आहे तो. अजय एवढ्या पाठीमागे लागल्यामुळे बाबा म्हणाले, ठीक आहे, पाहतो मी. अजयचे वडील घटनास्थळी गेले. बॉडीची ओळख पटत नव्हती. बॉडी मेडिकलला पाठवण्यात आली. अजयच्या सांगण्यावरून त्याच्या वडिलांनी केसमध्ये भाग घेतला. अजयलाही काहीतरी गोष्ट खुणावत होती. त्याने वडिलांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. वडील निघून गेले. वडील पोलीस स्टेशनमध्येच होते. अजयला पाहून अजयचे वडील म्हणाले, तू तू इकडे कसा काय. त्यात अजय म्हणाला, त्या खाडीतल्या केसबद्दल जाणून घ्यायचंय पप्पा मला. त्यावर त्याचे वडील चिडून म्हणाले, तू ऐकणार नाही. चल चल बाबा चल, तुला दाखवतो. मग अजयचे वडील आणि अजय हॉस्पिटलला आले. त्यात काही हॉस्पिटलमधले शिकाऊ मुलं पोस्टमार्टम रिपोर्ट घेऊन आले आणि अजयच्या वडिलांना सांगू लागले, बॉडी एका 30 वर्षीय महिलेची आहे. मृत्यूचं कारण स्पष्ट होत नाही. अजय भाऊ बाजूलाच बसला होता. अजय ताडकीन रागाने उठला आणि वडिलांना बोलू लागला, ही शिकाऊ मुलं आहेत पप्पा, यांना काय येतं. एखाद्या जाणत्या डॉक्टरांकडून पुन्हा तपासणी करा, त्यांना खूप अनुभव असतो. अजय असा रागात बोलून गेला. पण त्याचं बोलणं त्याच्या वडिलांना पटलं. त्यांनी पोस्टमॉर्टम अनुभवी व्यक्तींकडून करून घ्यायला सांगितलं. अजयचे वडील एवढे मोठे अधिकारी होते आणि त्या हॉस्पिटलमध्ये ओळखही होती. त्यामुळे लगेच मान्यताही मिळाली. बॉडीची पुन्हा तपासणी सुरू झाली. प्रक्रियेला वेळ लागणार होता. अजय आणि अजयचे वडील घरी निघून गेले. अजयच्या वडिलांना रात्री उशिरापर्यंत फोन आला. डॉक्टरांनी सांगितलं, बॉडी एका महिलेची आहे आणि तिचं वय 30 आहे. अजयचे वडील म्हणाले, पहिल्या तपासणीत हे माहिती झालेलं आहे. दुसरा काही सुगावा लागला असेल तर सांगा. तर तिकडून डॉक्टर म्हणाले, हो, यात काही विशेष मिळालं आहे. या महिलेवर बलात्कार झालेला आहे आणि या महिलेला झोल फ्रीडम नावाची गोळी खाण्याची सवय होती. एवढीच माहिती मिळू शकते. आता अजयचे वडील टेन्शनमध्ये आले. खून कोणी केला ही लांबची गोष्ट होती, पण त्या महिलेचं नावसुद्धा माहिती नव्हतं. एवढ्याशा गोष्टीवरून या प्रकाराचा कसा शोध लावायचा याचा विचार अजयचे वडील करू लागले. पुढे अजयच्या वडिलांना वेगळी जबाबदारी मिळाली आणि त्यांनी केस संतोष मते नावाच्या अधिकाऱ्याकडे दिली. संतोष हुशार अधिकारी होता. कमी वयातच
त्याने अनेक मोठ्या मोठ्या केसेस सोडवल्या होत्या आणि नवीनच लागला होता म्हणून इमानदारी तर त्याच्यात होतीच. संतोषने या केसची सगळी माहिती घेतली. पुढे त्याने या केससाठी एक टीमसुद्धा तयार केली. त्याच्याकडे प्रमुख सुगाव म्हणजे झोल फ्रीडम नावाची गोळी होती. आता पुढील तपास सर्व त्या गोळीवर डिपेंड होता. संतोषच्या टीमने घटना घडलेल्या परिसराच्या आजूबाजूच्या मेडिकल स्टोर्सकडे तपासणी सुरू केली. प्रत्येक मेडिकल स्टोर्समध्ये झोल फ्रीडम नावाची गोळी कोणी महिला घेऊन गेली आहे का? तपासणी चालू होती. प्रत्येक मेडिकलवर हीच विचारणा होत होती. हाती काही लागलं नव्हतं, पण संतोष हार मानायला तयार नव्हता. तेवढ्याच संतोषला कॉन्स्टेबल बागडेचा फोन आला. साहेब, मी टिळकनगरमधल्या मेडिकलवर आहे. इथून एक महिला झोल फ्रीडम नावाची गोळी नेहमी घेऊन जात असे. तेव्हा संतोषला काहीतरी मिळाल्यासारखं वाटलं. संतोष तातडीने तिकडे निघून गेला. कसा बसा करत तिथे पोहोचला. त्याने त्या मेडिकल स्टोर्स मालकाला विचारणा केली, कोण महिला ही गोळी घेऊन जात होती? तो मेडिकलवाला म्हणाला, साहेब, मला त्या महिलेचं नाव माहीत नाही, पण आम्ही एवढं सांगू शकतो की तिने कोणत्या डॉक्टरांकडून गोळ्यांची चिठ्ठी लिहून आणली होती. त्यात संतोष म्हणाला, सांगा, लवकर सांगा. त्या मेडिकलवाल्याने जवळच्याच एका जोशी डॉक्टरांचं नाव सांगितलं. संतोष आणि संतोषची टीम त्या डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांना विचारपूस केली. डॉक्टर म्हणाले, ह्या अशा प्रकारची माझ्या हॉस्पिटलमध्ये एकच महिला गोळ्या घेऊन जात असे, ती म्हणजे राधा पाटील. ते नाव ऐकताच संतोषच्या चेहऱ्यावर काहीतरी सुगाव लागल्याचा भाव निर्माण झाला. त्याने डॉक्टरांना विचारलं, ही महिला राहते कुठे? डॉक्टर म्हणाले, ती महिला कुठे राहते हे मी नाही सांगू शकत, पण मी तिला एकदा विचारलं होतं, राहायला कुठे आहात तुम्ही? तिने टिळकनगर असं नाव सांगितलं. बाकी मला काही माहीत नाही साहेब. डॉक्टरांनी संतोषला एवढी माहिती दिली. एवढ्या मोठ्या टिळकनगरमध्ये तिला कसं शोधावं? संतोष आणि संतोषच्या टीमकडे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तेवढ्याच संतोषच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने विचार केला, ती महिला हॉस्पिटलला जाते तर नक्कीच हॉस्पिटलच्या CCTVमध्ये कैद झाली असेल. तिकडून तिचा फोटो मिळू शकतो. मग लागलीच संतोष आणि संतोषची टीम हॉस्पिटलकडे निघाली. तिकडून डॉक्टरांच्या परवानगीने CCTV फुटेज पाहिले. त्यात तिची ओळख पटली. संतोषने तिचे फोटो मोबाईलमध्ये कैद केले आणि त्या परिसरात तिची विचारपूस सुरू झाली. दोघा तिघांना विचारताच तिची ओळख एका महिलेला पटली. तिने संतोषला सांगितलं, मी या महिलेला ओळखते. ही महिला पाठच्याच गल्लीमध्ये राहते. तिच्या नवऱ्याला लकवा मारलेला आहे आणि घरात एक दीर आहे. पण साहेब, ती महिला खूप फालतू आहे. ती नवऱ्याला अशा अवस्थेत टाकून प्रियकरासोबत पळून गेली. ती महिला संतोषला असं सांगू लागली. संतोषने त्या महिलेला तिचं घर दाखवायला सांगितलं. ती महिला संतोषला तिच्या घराकडे घेऊन गेली. आतमध्ये बेडवर पडलेला तिचा नवरा संतोषला दिसला. त्याला काही बोलता येत नव्हतं. तोपर्यंत तिचा दीर दिलीप बाहेर आला. साहेब, मला काय विचारायचं ते विचारा. त्यांना काही बोलता येत नाही, दिलीप संतोषला सांगू लागला. संतोषने मोबाईलमधला फोटो काढला आणि दिलीपला दाखवत म्हणाला, या महिलेला ओळखता का तुम्ही? दिलीप रागाला येऊन सांगू लागला, साहेब, या नासकीचा फोटो का दाखवताय? ही नवऱ्याला टाकून प्रियकरासोबत पळून गेलेली आहे. संतोष म्हणाला, ते ठीक आहे, पण आम्हाला हिचा मृतदेह सापडला आहे. तरी तुम्ही येऊन हिची ओळख पटवून घ्या. त्यावर दिलीप म्हणाला, साहेब, तुम्ही डोक्यावर पडलेला आहात का? 2 दिवसापूर्वी रमा माझ्या मित्राला नाशिकमध्ये दिसली. ती कशी काय मरेल?
हे ऐकताच संतोषला प्रश्न पडला. प्रश्नात प्रश्न अडकत होता. कोडं अजून गुंतत जात होतं. संतोषने रमाची चौकशी करण्यासाठी नाशिकला एका टीमला पाठवलं. त्यामध्ये त्याला रमा जिवंत मिळाली. इकडे संतोष आणि संतोषची टीम विचारात पडली. जर रमा पाटील जिवंत आहे तर मेलेली व्यक्ती कोण? हा प्रश्न त्यांना सतावू लागला. ती अजूनही ओरडत असते. या थरारक कथेचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.